नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार. आज तारीख आहे 7 मार्च आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आली आहे सर्वात मोठी अपडेट आणि ही ऑथेंटिक अपडेट युट्यूब वरती सर्वात अगोदर देत आहोत मराठी निकेत या युट्यूब चॅनल वरती. तर आजपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात पुन्हा एकदा पैसे जमा होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. लाडकी बहीण योजना आताची सर्वात मोठी ऑथेंटिक जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आजच होणार जमा. मोठी अपडेट आली आहे. तुमच्या खात्यात पैसे होणार जमा. पोस्ट बँक असेल, एसबीआय बँक असेल, एचडीएफसी बँक, आता सर्व बँकांमध्ये होणार पैशांचा पाऊस. तुमच्या बँक खात्यामध्ये 100% लाडकी बहीण योजनेचा आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. तसेच ज्यांचा जानेवारी महिन्याचा हप्ता थकीत असेल, डिसेंबरचा हप्ता थकीत असेल, नोव्हेंबरचा हप्ता ज्या बहिणींचा थकीत असेल त्यांना पैसे मिळाले नसतील, अशा सुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या, लाडक्या ताईंच्या सुद्धा बँक खात्यामध्ये आता 100% हप्ता, 100% पैसे जमा केले जाणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची जबरदस्त मोठी अपडेट आलेली आहे. जानेवारी महिन्याचा 2026चा हप्ता आता 19वा हप्ता तुमच्या बँक खात्यात पाठवला आहे. जानेवारीचे 1500 रुपये तुम्हाला मिळाले का? कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या सर्वांच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे टाकले आहेत, तुम्हाला ते पैसे मिळाले सुद्धा असतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना जानेवारीचा हप्ता तर मिळाला. ठीक आहे. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी आणि किती तारखेला वाटप झाला होता ते आपण पाहूया. तर बघा, जानेवारी महिन्याचे जे पैसे होते, सर्वात पहिला दिवस होता 23 फेब्रुवारी. या दिवशी पहिले पैसे आले. या ठिकाणी तुम्ही मेसेज पाहू शकता. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज 1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर, असा मेसेज सुद्धा पडला आहे 23 तारखेचा. पहिला दिवस होता 23 फेब्रुवारी. दुसरा दिवस होता पैसे जमा होण्याचा 24 फेब्रुवारी आणि तिसरा दिवस होता 25 फेब्रुवारी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे नियोजन झालेलं आहे आणि या 3 दिवसाच्या कालावधीत सर्व बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला आहे. तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला का? कमेंट करून नक्की सांगा. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करताना नजर चुकीचा पर्याय निवडल्याने ज्या महिलांना किंवा ज्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नव्हता, त्यांनी ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येत आली आहे. आज अखेर सुमारे 17 लाख लाभार्थींना या संधीचा फायदा घेऊन ई-केवायसी दुरुस्त केलेली असून उर्वरित लाभार्थींना लवकरात लवकर दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ठीक आहे. तर बघा, दुरुस्ती प्रक्रियेकरिताची शेवटची जी मुदत असणार आहे ती असणार आहे 31 मार्च 2026 पर्यंत आहे. ठीक आहे. दुरुस्ती करण्याकरिता लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in यावरती तुम्हाला क्लिक करून भेट द्यायची आहे व दुरुस्ती प्रक्रिया मला पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे हे नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचा सुद्धा लाभ पुन्हा एकदा सुरू होईल आणि पुन्हा एकदा तुम्हाला आधीसारखे पैसे जमा होण्यास सुद्धा सुरू होईल. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. सरकारला बघा, ई-केवायसी मध्ये भरपूर बहिणींना प्रॉब्लेम्सचा फेस करावं लागत होतं. त्याच्यामुळे आता ई-केवायसी साठी तुम्हाला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. 31 मार्च ही शेवटची तारीख असेल तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेची तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला योजनेचा हप्ता व्यवस्थितपणे जमा होत आहे का? तसेच तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचा 4500 रुपये जमा झाले आहेत का? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे पैसे तुम्हाला मिळाले असतील तर अभिनंदन. आणि लवकरच तुम्हाला आता फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. ज्यांना पैसे मिळत नाहीयेत त्यांची सुद्धा ई-केवायसी केल्यानंतर पैसे पुन्हा एकदा सुरू होतील. ठीक आहे. संजय गांधी निराधार या योजनेअंतर्गत सुद्धा या ठिकाणी काही महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. काही बहिणींना 1500 मिळाले असतील, काही बहिणींना 3000, तर काही बहिणींना थेट 4500 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे. आता बघा, सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे.